तर राज्यातल्या विविध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीनं सारथी, बार्टी आणि महाज्योती सारख्या संस्था उभारण्यात आल्या। मात्र या संस्थांना निधी आणि इतर सोयी सुविधा देताना सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप ओबीसी समाजातले सामाजिक कार्यकर्ते मंगेश ससाणी यांनी केला आहे। नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आत्ता जर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, हेच ती सारथी संस्था आहे जी पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरामध्ये उभारण्यात आलेली आहे, डेक्कन परिसरामध्ये। तर याबाबतची आपण अधिक माहिती घेऊयात। मंगेश ससाणे परत आपल्यासोबत आहेत। सर, मगाशी आपण महाज्योतीला गेलो, एक खोली आहे। आता आपण जर इकडे सगळं बघितलं तर ही अख्खी एक इमारत आहे आणि तुम्ही औंधबद्दल सुद्धा काहीतरी सांगत होता, तर दोन्हीबद्दल माहिती द्या। नाही, हेच आपण पाहतोय दोन्ही संस्थांची जी स्थापना आहे ती 2018 मध्ये माझ्या माहितीनुसार आहे। सारथीमध्ये जे लाभार्थी आहेत ते मराठा कुणबी मराठा हा जो एक वर्ग तयार केलेला आहे। हे सगळे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्या योजना असतील, त्यांचं प्रशिक्षण असेल, त्यांचे स्कॉलरशिप्स असतील, ह्या सगळ्या योजना या सारथीच्या माध्यमातून यांना दिल्या जातात। आणि महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी, व्हीजेएनटी, आलुतेदार, बालुतेदार जे 450 जातीमध्ये विखुरलेला जो ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी महाज्योती या संस्थेची स्थापना केलेली आहे। आता मुळात बघायला गेलं तर सारथीचे जे लाभार्थी आहेत त्यांची संख्यापेक्षा महाज्योतीचे जे विद्यार्थी आहेत ते 4 पट जास्त असतील, कारण की 54% लोकसंख्या महाराष्ट्रामधील ओबीसींची आहे। तर आपण पाहतोय की महाज्योतीचं ऑफिस आपण आत्ता पाहिलं, हे सगळं महाराष्ट्र बघेल। आणि आता सारथीचं या डेक्कनसारख्या चकाचक एकदम उच्चभ्रू एरियामध्ये, इथं पलीकडं सिम्बॉयसिस कॉलेज आहे, इथं शेजारी MMCC BMCC कॉलेज आहे आणि या मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ ही अर्धा एकर जागा हे सारथीचं मुख्यालय आहे। आणि सारथीचं विभागीय कार्यालयासाठी आता औंधला 1.25 एकर जागा दिली आणि त्याला 200 कोटी निधी अलॉट केलेला आहे। तर सर, आता निधीचं नक्की कसं, किती, कुठे, कसा कमी करण्यात आलं जरा सांगा। आता याच्यामध्ये 2024-25चं हे अंदाजपत्रक आहे। याच्यामध्ये सारथीला 300 कोटी अलॉट केले होते, बार्टीला 300 कोटी अलॉट केले होते आणि महाज्योतीला 297। आता ह्या सारथी आणि बार्टीच्या तुलनेत महाज्योतीला 4 पट निधी पाहिजे होता, कारण की तेवढा तो समाज आहे, ओबीसी समाज आहे आमचा। 400-450 जातीत पण 297 कोटी दिले होते। आता त्याच्यामध्ये सुधारित अंदाजपत्रक आलं, त्याच्यामध्ये सारथीचं बार्टीचं सेम ठेवलं, पण महाज्योतीचं सुधारित अंदाजपत्रकामध्ये 90 कोटी रुपये कमी केले। तो निधी वळवला, हे कुणी वळवला? या अर्थ खात्यानेच वळवला। आणि त्यासोबतच इथे दिसते 25-26 परत एक बजेटरी अंदाज केला या 24-25 मध्ये, आणि सारथीला परत 215 कोटी वाढीव बजेट दिलं आणि टोटल 515 कोटी दिलं। त्या 215 पर्टिक्युलरली बांधकामासाठी खर्च आहे। आणि ते बांधकाम कोणतं? तर ते औंधचं जे आता मोठं ते प्रशिक्षण केंद्र होते 1.25 एकरावर। मग मला सांगा, हा निधी फक्त मग तुमच्यासाठीच, महाराष्ट्राची तिजोरी फक्त तुम्ही एका समाजासाठी EWS मधनं लाभ घेता, काही हरकत नाही। कुणबीच्या दाखल्यांनी ओबीसीमधनं घेताय, काय हरकत नाही। अण्णासाहेब पाटील महामंडळ, त्याच्या 1000 कोटी दिलेत अण्णासाहेब पाटील महामंडळाला, आणि ओबीसी महामंडळाचं तुम्ही आकडेवारी समोर आणावी, याच्यावर श्वेतपत्रिका काढावी, मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष घालावं। ही जनता तुम्हाला एवढ्या बहुमताने निवडून देते, ओबीसींनी एवढं मोठं मॅन्डेट भाजपला दिलं, मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास ठेवून दिलं, आणि आता तुम्ही काय करताय, तुमचे मंत्री काय करताय, तो स्वतःच्या समाजासाठी हे करतोय आणि ओबीसींना वाऱ्यावर सोडून दिलंय। मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी, लक्ष द्यावं। म्हणजे अजितदादांचं अभिनंदन करतो की दादा, तुमच्यासारखा नेता समाजाला मिळलं, हे चांगली गोष्ट आहे। आम्हाला हेवा वाटतो की तुम्ही कसं तुमच्या समाजासाठी एवढी मस्त मोक्याची जागा काढून दिली, तडक पडकमध्ये 1 वर्षामध्ये बिल्डिंग उभी केली, आता दुसरी केली। तसा आमचा कोणतरी नेता झाला पाहिजे। भुजबळ साहेब लढतात ते, पण ते किती, आता त्यांचं 80 वय, कोणत्या फ्रंटवर ते लढतील? तो कोणतरी आमच्यातला ओबीसीतला, त्याला स्वाभिमान अभिमान असलेला असा एखादा पेटला पाहिजे, म्हणला पाहिजे की आम्ही पण आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आम्ही महाज्योतीला न्याय मिळवून देऊ, एवढी आशा करतो। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।